कधी-कधी दरवाजे फक्त लाकडाचे नसतात, ते आठवणीचे असतात आणि अपराधाचे असतात. सायली प्रधान, एक पत्रकार, आपल्या कॉलेजमधल्या मैत्रीण मिनी देशमुखच्या मृत्यूचं वृत्त मिळताच कोल्हापूर जवळच्या एका गावात पोहोचली. मिनी जिच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तो होता विरान अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 704. पोलीस रिपोर्टनुसार तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली होती. केस बंद, पण सायलीच्या मनात प्रश्न खदखदत राहिले. फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर तिच्या लक्षात आलं, सगळं व्यवस्थित होतं. फार काही अस्ताव्यस्त नव्हतं, पण डायनिंग टेबलावर 2 प्लेट्स वाढलेल्या होत्या, एक अर्धवट खाल्लेली आणि दुसरी पूर्ण. मिनी एकटी राहायची, मग दुसरी प्लेट कोणासाठी? सायलीने लगेच इमारतीचा CCTV फुटेजची मागणी केली. त्या व्हिडिओमध्ये मिनीच्या मागे एक व्यक्ती स्पष्ट दिसत होती. एक मुलगा. चेहरा झूम केला आणि सायली दचकली. तो होता ऋषिकेश भोसले. तोच ऋषिकेश जो 2 वर्षापूर्वी फ्लॅट नंबर 704 मध्ये मृत सापडला होता. आज त्याने आत्महत्या केली होती. हातात पुरावे होते, पण खात्री नव्हती, म्हणून ती गेली रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर सावंत सरांकडे. त्यांनी सांगितलं, 2017 पासून फ्लॅट नंबर 704 मध्ये 4 आत्महत्या झाल्यात आणि एक गोष्ट नेहमीच असायची, सगळ्यांनी शेवटच्या जेवणात 2 प्लेट्स वाढवल्या होत्या. सायलीला त्या फ्लॅटमधील रहस्य शोधून काढायचं होतं. ती म्हणाली, मी स्वतः त्या फ्लॅटमध्ये एक रात्र राहीन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती फ्लॅट नंबर 704 मध्ये पोहोचली. खोली शांत होती, थोडा गारवा जाणवत होता. सायलीनं स्वतःसाठी जेवण वाढलं, एकच प्लेट, आणि ती कामाला लागली. रात्री 1:12 वाजता अचानक पंखा थांबला. खोलीत थोडं जडसं वाटायला लागलं. टेबल शेजारचा एक कपाट स्वतःहून उघडलं. सायली हळूच पुढे गेली. आत एक जुना मोबाईल ठेवलेला होता. स्क्रीन चालू होती, त्यात एक व्हिडिओ होतं. नाव होतं 704 लॉक. सायलीने तो व्हिडिओ सुरू केला. ऋषिकेशचा चेहरा समोर दिसत होता. त्याचे डोळे थकलेले पण जागे होते. जर माझ्या मृत्यूची बातमी आली तर समजा मी गेलेलो नाही. माझं शरीर नाही, पण माझं अस्तित्व इथेच आहे. कोणीतरी माझा चेहरा वापरतोय. माझं आयुष्य संपलंय, पण मी अजूनही फ्लॅट नंबर 704 मध्ये अडकलोय. आता इथं कोणी आलं तर तेही अडकणार. सायलीच्या अंगावर शहारा आला. तिने मागे वळून पाहिलं. कोणीतरी उभं होतं. ती दचकली, पण प्रत्यक्षात कोणी नव्हतं. पण आरशात स्पष्टपणे ऋषिकेश दिसत होता. सायलीने आरशात पाहिलं, तेवढ्यात फोनवर नोटिफिकेशन आलं. फ्लॅट नंबर 704, तुमचं नवीन लोकेशन ॲक्टिव्ह झालं. तिनं फोन अनब्लॉक केलं. स्क्रीनवर युजरनेम होतं, मिनी देशमुख. सायलीच्या हातून फोन खाली पडला. दरवाजा उघडण्यासाठी तिने धाव घेतली, पण तो आपोआप बंद झाला. खिडकीकडे पाहिलं, तिथं कोणीतरी सावलीत उभं होतं. त्या सावलीतून आवाज आला. एकदा जे अडकतं ते केवळ नाव बदलून पुन्हा दिसतं. काही दरवाजे उघडायला चावी लागत नाही. कधी कधी ते फक्त तुमची वाट बघतात. कथा खूप काही सांगून गेली, पण अजून जे उरले ते फक्त फ्लॅट नंबर 704च्या बंद दरवाजा मागे. अशाच कथा ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालगोष्टी चॅनलला. आणि भाग 2 मध्ये तो दरवाजा उघडणार आहे आणि एकदा तो उघडला की काही जसंच्या तसं उरत नाही.